नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते। पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र। दिनांक 7 ऑक्टोबर 2018 रोजी आयडियल इंग्लिश मीडियम पारोळा येथे भारतीय बेरोजगार मोर्चाचे खानदेशस्तरीय अधिवेशन दुपारी 12 ते 3:30च्या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडले। अधिवेशनाची अध्यक्षता विकी बेलखोडे प्रदेशाध्यक्ष भारतीय रोजगार मोर्चा यांनी केली। अधिवेशनात जळगाव सहित धुळे, नंदुरबार, नाशिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला। इतर वक्त्यांचे मनोगत झाल्यावर अध्यक्षीय भाषण झाले। दुचाकीवरून जात पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने त्याचा फास बनून गळा चिरला गेल्याने डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी सायंकाळी पुणे भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली असून मृत तरुणी चाळीसगाव येथील असल्याची समजले जाते। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक पुण्याकडे रवाना झाले। या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेऊन ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिले। जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांचा आढावा तसेच विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव येथे विविध कार्यक्रम होत असून सकाळी नियोजन भवनात सुरू असलेल्या आढावा बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना प्रवेश नाकारण्यात आला। अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संदेशानंतर आमदारांना बैठकीसाठी प्रवेश देण्यात आला। जळगाव येथे महसूल मंत्री कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पाण्याची पाहणी करावी तसेच वस्तुस्थितीची सातबाऱ्यावर नोंद करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिल्या। तसेच हा उपक्रम मिशन म्हणून राबवावा असेही ते म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना रेमंड कंपनीच्या कामगारांनी पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले। मुख्यमंत्री फडणवीस यांची सकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाकडे आढावा बैठकीसाठी जात असताना रेमंड चौकात त्यांचे वाहन थांबवून जोरदार स्वागत करण्यात आले। मित्रांसोबत वाघूर धरणावर पार्टी करायला गेलेले सचिन सपकाळे या एसटी बस चालकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली। सचिन हा शनिवारी दुपारी 4 वाजता पाण्यात बुडला होता। 17 तास शोध मोहीम राबवल्यानंतर रविवारी 9 वाजता त्याचा मृतदेह हाती लागला। जिल्ह्यातील जळगाव भुसावळ तालुक्यातील भागापूर, कंडाळी, उमारे शिवार व परिसरातील वन विभागाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे 2288 एकर जमिनीची अशा प्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे। शेकडो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी रविवारी 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहे। अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली होती। यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनेही क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर कंगनाने आरोप केले आहे। मोहिमेअंतर्गत हळूहळू आणखी काही अभिनेत्री पुढे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। मात्र यामुळे बॉलिवूडमध्ये 2 गट पडल्याचं समोर येत आहे। जाकर्ता येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकले। भारताला भालेपटू संदीप चौधरीने या स्पर्धेत 60.1 मीटर लांब भालाफेक करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली। या पदकासह भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 9 पदकं जमा झाली आहेत। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी। नमस्कार।